बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि सुरुवातीलाच मोठी बातमी आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठे निर्णय झालेले आहेत। आत्ताची मोठी बातमी आपण पाहतोय। राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडली ज्यामध्ये महत्त्वाचे निर्णय समोर येत आहेत। ग्रामसेवकांना आता प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे महत्त्वाचे निर्णय समोर येत आहेत। तर कोतवालांच्या मानधनातही 10% वाढ होतीये। अनुकंपा धोरणही लागू केलं जाणार आहे। ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा 8,000 रुपये मानधन दिलं जाईल। तसंच प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा दिलं जाणार आहे। त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत हे महत्त्वाचे निर्णय होत आहेत। सध्या आपण बघतोय विधानसभा निवडणुका अगदी तोंडावरती आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती महत्त्वाचे निर्णय हे मंत्रिमंडळ बैठकीत झालेले आहेत। कोतवालांच्या मानधनात 10% वाढ करण्याचा निर्णय झालाय। तर अनुकंपा तत्वावरती कामावरती रुजू करून घेणं हे धोरणही लागू केलं जाणार आहे। ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा 8,000 रुपये मानधन दिलं जाईल। तसंच प्रोत्साहनपर अनुदान देखील दिलं जाणार आहे। काही महत्त्वाचे निर्णय हे ग्रामीण महाराष्ट्राशी संबंधित घेतले गेलेले आहेत। ग्रामीण भागातल्या लोकांसाठी हे महत्त्वाचे निर्णय आहेत। आतापर्यंत आपण पाहिलं तर अनेक योजना ज्या आहेत त्या योजना यशस्वी पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवणं हे एक मोठं आव्हान या सर्व महायुती सरकारच्या नेत्यांसमोर होतं। मात्र आता काही महत्त्वाचे निर्णय हे घेण्यात आलेले आहेत। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, मंत्रिमंडळ बैठकीतले कोणकोणते आणखीन महत्त्वाचे निर्णय? प्रज्ञा, जवळपास 38 निर्णय अवघ्या 2.5 तासाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत। दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये कधीही कोड ऑफ कंडक्ट लागेल त्या धर्तीवर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय घ्यायचा आज दिसून येतो। विशेष म्हणजे वेगवेगळ्या समाजांना खुश करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। आर्य वैश्य समाजासाठी एक महामंडळ स्थापन केलेलं आहे। दुसरीकडे सोनार समाजासाठी सुद्धा एक महामंडळ निर्मिती केलेली आहे। तसंच जवळपास वेगवेगळ्या विषयांचे 38 निर्णय घेतल्याचं दिसून येतं की त्याच्यामध्ये सर्वाधिक जी चर्चा आहे ती म्हणजे प्रामुख्याने जर आपण पाहिलं आत्ता तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची चर्चा होती की त्यात ह्याच्यामध्ये सिद्धिविनायक ट्रस्टची जी संख्या होती जवळपास 6 ते 7 सदस्यांची संख्या आधी होती अध्यक्षांना वगळून। त्याच्यामध्ये आता जवळपास दुप्पट सदस्य संख्या होणार आहे, म्हणजे 15 सदस्य संख्या केलेली आहे ट्रस्टची। याच्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना आता याची आचारसंहितेच्या आधी नियुक्ती केली जाईल आणि जी नाराजी कार्यकर्त्यांमध्ये आहे त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जाईल असं म्हटलं जातं। आपण सांगितल्याप्रमाणे आर्यवैश्य समाजासाठी महामंडळ स्थापन केलं आहे। सोनार समाजासाठी सुद्धा संत नरहरी सोनार महामंडळ जे आहे त्याची स्थापना केलेली आहे आणि धारावीच्या संदर्भात सुद्धा जिथे पुनर्वसन तिथेच होईल अशा स्वरूपाचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेलेला आहे। वेगवेगळ्या जे गोमाता महामंडळ केलं गेलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा अनुदानाची वाढ करण्यात आलेली आहे। जे भाजपाचं आणि विशेषतः RSSचा एक अजेंडा गोमाताच्या संदर्भातला आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतल्याचं दिसून येत आहे। महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी मुद्रांक अधिनियमात सुद्धा जी वाढ करण्यात आल्याचं दिसून येत आहे आणि त्याच्यामध्ये माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा 3रा अहवाल देखील स्वीकारलेला आहे जो सगळ्यात महत्त्वाचा चर्चेचा विषय होता। संदीप शिंदे हे जे न्यायमूर्ती आहेत त्यांची मराठा समाजाच्या संदर्भामध्ये कमिटी गठीत केली गेली होती, त्यांचा देखील आजचा अहवाल जो आहे तो स्वीकारलेला आहे। नेमकं याच्यामध्ये काय आहे तो याचा थोडा वेळ समजेलच आपल्याला, पण जवळपास 38 निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर। तर राज्य मंत्रिमंडळाने अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत या बैठकीमध्ये आणि सगळ्या समाजांना खुश करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे।